नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. या आधीच्या भागामध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागची कारणं जाणून घेतली आणि लाईफस्टाईल मधल्या कोणत्या बदलांमुळे आपण ब्रेस्ट कॅन्सर काही प्रमाणात टाळू शकतो हे देखील जाणून घेतलं. आणि ब्रेस्ट कॅन्सर तपासण्यासाठीच्या ज्या टेस्ट आहेत त्याविषयी सुद्धा डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिली. पण या ब्रेस्ट कॅन्सर आजाराविषयी लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. तर ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. नमस्कार. डॉक्टर, ब्रेस्ट कॅन्सर विषयी अनेक गैरसमज आहे. त्यातला पहिला गैरसमज असा आहे की जर फॅमिली हिस्ट्री असेल तर त्या बाईला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर असं काही खरंच आहे का? 80% तर नाहीये, 80 ते 90%, पण 10%ची पॉसिबिलिटी आहे. तर त्या स्त्रीने जर 90% मध्ये आपण लाईफस्टाईलची काळजी घेतली तर तो आजार होणारही नाही. केवळ त्या भीतीने जर आपल्याला कॅन्सर होणार आहे ह्या भीतीने स्ट्रेस खाली राहणं चुकीचं आहे. पुढचा गैरसमज लोकांच्या मनात असा आहे की म्हणजे एजशी रिलेटेड हा कुठेतरी आजार आहे आणि वृद्ध महिलांनाच ब्रेस्ट कॅन्सर होतो असं कुठेतरी लोकांच्या मनात आहे. तर त्याविषयी काय सांगाल की काय संबंध आहे वयाचा आणि या आजाराचा? हा गैरसमज आहे. बऱ्याच वेळा तरुण स्त्रियांना सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होतो. त्यामुळे केवळ वृद्ध स्त्रियांनाच होतो हा गैरसमज आहे. 25 ते 50 वयाच्या स्त्रीना सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे केवळ वृद्ध स्त्रियांनाच होतो हा गैरसमज आहे असं मी म्हणेन. त्यामुळे दोन्हीकडे चान्सेस आहेत, पण वृद्ध स्त्रियांना चान्सेस जास्त आहेत. आणखीन एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की जी गाठ असते म्हणजे कॅन्सरची जी गाठ असते ती दुखण्यावरून लोक काही आडाखे मांडतात की दुखते म्हणजे कॅन्सर आहे किंवा नाहीये. तर त्याच्याविषयी काय सांगाल? कॅन्सरची गाठ दुखते म्हणजे काहीतरी फोड असेल किंवा काय असेल, कॅन्सर नसेल असा एक गैरसमज आहे. पण कधी कधी कॅन्सरची गाठ सुरुवातीला सुद्धा दुखण्याची प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये दुखते कॅन्सरची गाठ. त्यामुळे त्याचे मॅमोग्राफी करून तसं निश्चित निदान केलेलं बरं. आणि जी गोल्ड स्टँडर्ड ब्लड टेस्ट असतात त्या आवश्यक त्या तपासण्या करून कन्फर्म केलेलं बरं. म्हणजे दुखत असेल तरी कॅन्सर होऊ शकतो, न दुखत असेल तरी कॅन्सर असू शकतो. त्यामुळे दुखण्यावरून त्याचा अंदाज करणं चुकीचं आहे. गाठ असेल तरच ब्रेस्ट कॅन्सर आहे असं आपण म्हणू शकतो का, की त्याच्याविषयी काय नेमकं म्हटलं जातं? नाही, गाठ नसताना सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर असू शकतो. कारण ज्या निप्पल मधून एखादा डिस्चार्ज येत असेल, गाठ कधी कधी लपून असते, त्यामुळे गाठ नाही याचा अर्थ कॅन्सर नाही हा गैरसमज आहे. तर बाकीची जर लक्षणं असतील तर ती कॅन्सरची तपासणी करून घ्यावी. म्हणजे निप्पल रिट्रॅक्ट झाला असेल, आत ओढला असेल, स्राव येत असेल किंवा वेट लॉस होत असेल, अचानक थकवा जाणवत असेल, ही सगळी लक्षणं असेल आणि गाठ नाही म्हणून मला कॅन्सर नाही हा गैरसमज आहे. चुकीचे अंतर्वस्त्र वापरल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते का? आणि हा गैरसमज आहे. त्यामुळे त्याचा कॅन्सर होण्याशी काही संबंध नाही आणि तसे काही सायंटिफिक एव्हिडन्सही नाहीये. जर आपल्या ब्रेस्टला कोणती इजा झाली असेल तर त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते का? हा सुद्धा गैरसमज आहे. किंवा ट्रॉमा झाला, आघात झाला तर मला कॅन्सर होण्याची शक्यता आहे किंवा कॅन्सर होऊ शकतो हा मानसिक ताण घेऊ नये स्त्रियांनी, मी म्हणतो. हा गैरसमज आहे. काही टेस्ट करायला लोक घाबरत असतात आणि लोकांच्या मनात असाही एक समज आहे की मॅमोग्राफी केल्यामुळे हा कर्करोग होत असतो. तर त्याच्याविषयी काय सांगाल? हा चुकीचा गैरसमज आहे. थोडस रेडिएशन होतं, पण एक समुद्रातून एक थांब्या पाणी काढलं, एक ग्लास पाणी काढलं तर काय फरक पडणार आहे? तेवढ्याशा शरीरामध्ये एकदा मॅमोग्राफी करण्याने फारसा काही फरक पडत नाही किंवा साईड इफेक्ट्स होत नाही. त्यामुळे मॅमोग्राफी करण्याने कॅन्सर होतो हा चुकीचा गैरसमज आहे. फक्त स्त्रियांनाच हा कॅन्सर होण्याची शक्यता असते की पुरुषांना सुद्धा होऊ शकतो? त्याच्याबद्दल काय सांगाल?
हा स्त्रियांना स्वतः हा गैरसमज आहे, पुरुषांना पण होऊ शकतो एखाद्या वेळेस. त्यामुळे पण त्याचं प्रमाण फार नगण्य आहे, खूप कमी आहे. त्यामुळे हा गैरसमज आहे की फक्त स्त्रियांनाच होतो. लोकांच्या मनात आणखीन एक शंका असते की आपल्याला कॅन्सर झालाय म्हणजे आता आपल्यावर म्हणजे व्यवस्थित इलाज होणार नाही आणि आपला मृत्यू होणारच आहे, अशी कुठेतरी भीती लोकांच्या मनात असते. तर त्याच्याविषयी काय सांगाल? हा चुकीचा गैरसमज आहे. कॅन्सर झाला म्हणजे एक शरीराची ती एक प्रक्रिया आहे. जसे अन्य आजार होतात तशीच ती शरीराची प्रक्रिया आहे. त्याला जर योग्य ट्रीटमेंट केली पहिल्या स्टेजमध्ये, तर दुसऱ्या स्टेजमध्ये प्रिव्हेंशन केलं तर 100% 100 वर्ष जगणारे पेशंट आहेत. त्यामुळे तो गैरसमज आहे. आपल्या शरीरातल्या साखरेच्या पातळीशी याचा काही संबंध असतो का? की किंवा साखर जास्त खाणाऱ्या माणसाला कॅन्सर होण्याची शक्यता असते का? त्याच्याविषयी पण कारण लोकांच्या मनात समज आहेत, तर त्याच्याविषयी काय गोड सांगाल? खाण्याने किंवा शुगर असणाऱ्या कॅन्सर होतो, हा थोडासा गैरसमजच आहे. कारण प्रत्येक पेशीचं पोषण जे आहे साखरेवरच होतं, ग्लुकोजवरच होतं. चांगल्या पेशीचं पोषण सुद्धा ग्लुकोजवर होतं आणि कॅन्सर पेशीचं पण ग्लुकोजवर होतं. साखर कमी खाणं चांगलं असतं, पण खाल्ली म्हणजे कॅन्सर होतं हा गैरसमज आहे. ब्रेस्ट कॅन्सर हा एकाच प्रकारचा असतो की त्याच्यातही वेगळे वेगळे प्रकार आहेत? नाही, ब्रेस्ट कॅन्सर हा एकाच प्रकारचा असतो हा गैरसमज आहे. त्यात अनेक प्रकार आहेत, त्यामुळे त्याच्यात जेनेटिक्स पण प्रकार आहेत. त्यामुळे विविध प्रकारचे ब्रेस्ट कॅन्सर असू शकतात. ब्रेस्ट कॅन्सर टाळता येणं शक्य आहे का? निश्चित टाळण्यास लागेल असं काय, प्रत्येक आजाराचं प्रिव्हेन्शन शक्य आहे. त्यासाठी संतुलित जीवन, लाईफस्टाईल, फूड स्टाईल, रात्रीची दिनचर्या, व्यायाम, ह्या सगळ्या जर गोष्टी बॅलन्स केल्या, आपलं वजन नियंत्रित ठेवलं, हार्मोनल पिल्स नाही वापरल्या कोणत्याही कारणामुळे, तर ब्रेस्ट कॅन्सर होणारच नाही. जरी एखाद्या स्त्रीमध्ये जेनेटिक्स किंवा आनुवंशिक आजार असेल तरी होऊ शकत नाही, कारण तसं वातावरण निगेटिव्ह होतं. त्यामुळे लाईफस्टाईल चांगली ठेवलं तर प्रिव्हेन्शन आरामशीर होऊ शकतं. ब्रेस्ट कॅन्सर झालेली जी व्यक्ती आहे तर त्याच्यावर उपचार करताना त्याचं ब्रेस्ट काढण्याची गरज प्रत्येक वेळी असते का? नाही, अशी काही गरज नाही. ती सर्जरी 2 प्रकारची असते. त्या स्टेजवर डिपेंड आहे. एकाला रॅडिकल सर्जरी म्हणतात, पूर्ण ब्रेस्ट काढलं जातं जर स्टेज 2 किंवा 3 मध्ये असेल. पण छोटी गाठ असेल, कॅन्सर असेल तर पूर्ण ब्रेस्ट काढण्याची गरज नाही. त्यामुळे ती गाठ काढून योग्य उपचार केला तर कमी होऊन जाईल. पण ह्यामध्ये कॅन्सरची गाठ काढली म्हणजे आजार कमी झाला असं नाही. एक कॅन्सरची गाठ आईस ऑफ टीप आहे, टिपबर्ग आहे, म्हणजे छोटा दिसणारा एक वरचं शिखर आहे, खाली मोठं पहाड असतं. त्यासाठी लाईफस्टाईल चेंज करणं हे महत्वाचं आहे. ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे इलाज करत असतो, तर त्याच्यापैकी आयुर्वेदिक इलाज करणं ब्रेस्ट कॅन्सरसाठी हानिकारक आहे असं काही लोकांचं म्हणणं असतं. तर तुम्ही याविषयी काय सांगाल? नाही, ऍक्च्युली हा भ्रम आहे, बॅड प्रोपोगंडा ज्याला म्हणतात ना. आयुर्वेदिक औषधे काही अशी नसतात, ते प्लांट बेसिस असतात. जसं आपलं फूड आहे तसंच फूड आहे. आणि आयुर्वेदाचा उपचार जी करण्याची पद्धत आहे, अँटिबायोटिकची उपचार करण्याची पद्धत, दोघांच्या अप्रोच मध्ये फरक आहे. कारण ॲलोपॅथिक उपचार हा ब्रेस्ट लिमिटेडच असतो, पण आयुर्वेदिक उपचार ब्रेस्ट लिमिटेड नसताना पूर्ण शरीराशी निगडीत असतो. त्यामुळे रिकरन्स होण्याची उलट शक्यता कमी असते. एखादा आजार, ब्रेस्ट कॅन्सरचा आजार, ब्रेस्ट पुरताच मर्यादित विचार करून ट्रीटमेंट करणे आणि त्या संपूर्ण स्त्रीचा पूर्ण विचार करणे, त्याचा मानसिक, शारीरिक सगळ्यांचा विचार करणे, यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे संपूर्ण शरीराचा इलाज केला तर कॅन्सर परत होणार नाही. उलट किंबहुना ब्रेस्ट कॅन्सर मध्ये, ॲलोपॅथिक मध्ये केवळ ब्रेस्टचा विचार केल्यामुळे तो आजार परत होण्याची शक्यता आहे आणि होतात. तसे रुग्ण अनेक आढळतात आणि तो एक मोठी समस्या आहे. ब्रेस्ट कॅन्सर मध्ये रिकरन्स होतो, ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे आयुर्वेदिक उपचाराने ब्रेस्ट कॅन्सर वाढतो किंवा हे होतो हा गैरसमज आहे. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर विषयीचे अनेक गैरसमज लोकांच्या मनातले दूर केलेत आणि जे गैरसमज दूर झाले नसतील ते सुद्धा आपण
पुढच्या भागात दूर करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.